आमच्या महाराणी ताराराणी साहेब यांच्यावरती विनाकारण हा कोण मुनीन पिनी येईन कोण येईन काय ही असली पैदा जी आहे ना, ही खरंच लई हरामखोर अवलाद असते. ही त्यांचा धर्मसुद्धा असल्या अवलादी बदनाम करतायत विनाकारण. आमच्या महाराणी साहेबांना वादग्रस्त वक्तव्य करून त्यांनी जो अपमान केला आहे, अवमान केला आहे, त्याच्यावरती देवेंद्र फडणवीस साहेबांनी गृह मंत्रालयाने ताबडतोब गुन्हा दाखल करणं खूप गरजेचं आहे आणि कठोरात कठोर कारवाई त्याच्यावरती सरकारनं केली पाहिजे. त्याचा आम्ही जाहीरपणानं धिक्कार करतो, निषेध करतो. आणि जैन धर्मीयांनी सुद्धा या असल्या हरामखोर जे कोण मुनीन फिनी आहेत यांना तातडीनं समज द्यायला पाहिजे आणि माफी मागायला लावायला पाहिजे. कारण जैन बांधव खूप चांगला एक त्यांचा धर्म आहे, ते खूप चांगले लोक आहेत. परंतु असल्या ह्या पैदाशी ह्या कुंकाळच्या अवलादी ह्या असल्या कुठं पण जन्मालेल्या आहेत, त्या विनाकारण आमच्या महाराणीबद्दल महापुरुषांबद्दल वाईट वक्तव्य करून आमचा अवमान केला जातोय, आमच्या राणीसाहेबांचा महाराणी साहेबांचा अवमान केला जातोय. हे त्यांच्या जैन धर्मियांनी त्यांच्या कोण मुनी पिनी त्याची कान उघडणी करून त्याला माफी मागायला लावायला पाहिजे आणि सरकारनं तातडीनं त्याच्यावरती गुन्हा दाखल करून त्याला अटक करणं गरजेचं आहे. नसता त्या मुनीला खूप वाईट परिणामाला सामोरं जावं लागणार आहे. हे मात्र त्या कोण मुनी फिनी आहे त्यांनी लक्षात ठेवावं. तुला इतकं नीट करणार ना आम्ही, तू आमच्या महाराणी ताराराणी साहेबांना जर वाईट वाईट बोलतो ना, तर तुला इतकी वाईट वेळ भोगायला लावणार आहेत आम्ही. तू जर माफी मागितली नाही ना, तर तुझ्यावरती खूप वाईट वेळ आम्ही आणणार आहेत. आणि फडणवीसांना सांगतो, कठोर कडक कारवाई करू, त्याला तातडीनं गुन्हा दाखल करून त्याला सरकारनं अटक करावी, ही देवेंद्र फडणवीस साहेबांना मागणी आहे. आणि त्या मुनीचा आम्ही जाहीर असा निषेध करतो की असल्या पैदाशी सुद्धा ह्या पृथ्वीतलावरती फायदा होऊ नये. परंतु ही असली घाण अवलाद प्रत्येक कुठं ना कुठं तरी जन्मतीच आणि यांच्यामुळं विनाकारण दोन समाजात तेढ निर्माण होतोय. जैन बांधवांनी सुद्धा हे समजून घेणं गरजेचं आहे की त्या मुलीला ठेप्यावरती आणा, नसता सामना आमच्या संघ त्याचा.